लेडीज टीम बघा आता शिकवलं पुढचा चेंडू हो 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 पहिला चेंडू लेग ब्रेक होतो इथे बाकी थोडंसं खराब यष्टीरक्षण तुम्हाला बघायला मिळते आणि धावसंख्या होते ती 1 ने वाढून निशान मटे आठवतोय त्याच्या वडिलांनी त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाला तेव्हा काय पैशाचा वर्षाव केला होता दैसरच्या मैदानावरती रात्रीचे 3 वाजता आपल्या जुन्या जणांच्या पॉकेटवर पैसे काढून एक अफलातून पॉवर हिटर पाहायला बघतो आपण पुढचा चेंडू अहो सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतो इथे बघा डायरेक्ट हिट सुसाईड केली गेली कोणताच कॉल होता नाहीये नवीन बॅट्समन तुला प्रणय बघायला मिळतोय एक अतिशय सुंदर सेटर्शन इकडे केलं गेलं चला बॅट्समनचं टायमिंग मायनस होईल आपण येणारा जाणार ते आपण काउंट करणार नाही आहोत इथे बाकी तुम्ही बघतात एका साईडला उनबाट संघ श्री स्वामी समर्थ उनबाट आणि एका साईडला आपण बघत आहात साई कृपा दैसर उत्तम 11 असं आपण संघ बघत आहात उत्तम भाऊने हा स्पॉन्सरशिप दिलाय खऱ्या अर्थाने बघूया एकमेव संघ हा तिकडे बघायला मिळतोय अफलातून टॅलेंट उत्कृष्ट आयोजन आणि लाईट इफेक्ट काय बघायला मिळते जब्बीर आणि आमचे नाना म्हणजे रोशन उमेरीचे ह्यांनी लाईट इफेक्ट सोडलाय मंडप केलाय सुंदर तुम्हाला इथे बसण्यासाठी स्टेडियम उभारलेत येणाऱ्या काळामध्ये 2 भावंडांनी केलेलं आणि मला आनंद वाटतो की हिंदू मुस्लिम एकत्र येऊन कशा पद्धतीने आपण हिंदुस्थान आभारित करू शकतो तसे 2 धंदेवाईक येणे एकत्र येणे ही खूप मोठी जगाची बाब तुम्हाला बघायला मिळते एका साईडला जब्बीर खान आणि एका साईडला रोशन नाना यांच्या असंख्य कल्पनेतून निघालेले ही साक्षात तुम्हाला इथं शेअर बघायला मिळते रोहन नाना यस रोहन नाना हे बघायला मिळते रोहन नाना झेल काय पकडला होता कोण विसरू शकतो तो झेल पीपीटी मधला बघितलेला रोहन नानानेच पकडलेला अफलातून झेल जवळ आपण इथे पाहतात चला घाई करा मित्रांनो प्लीज रोज असं उशीर घेतला तर आयोजक देखील काय करणार रोज सकाळ 6 5 वाजता कुठेतरी आमच्या असोसिएशनने नियमाची पल्लवता काढली पाहिजे एवढ्या मिनिटात एवढे सामने झाले पाहिजे आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये फक्त सरावली बाकी चांगल्या पद्धतीचं काम झालंय फक्त तिथेच अत्तेजराव धर्मवीर चषक एकमेव होतं जिथे 2-2:30-3 वाजेपर्यंत मॅचेस संपायच्या बाकी ठिकाणी पहाटेचे 4-5 वाजायचे अशा पद्धतीने आपण बघतात आणि मी तर म्हणतो तुम्ही असोसिएशनला दोष किंवा आयोजकांना दोष देण्यापेक्षा आपणच असतो कारण प्रत्येक चेंडूवर डिस्कशन केलं तर असं होणारच नाहीये ना चला बघा तो नवीन फलंदाज बघायला मिळेल तुम्हाला निशांत मोठा शॉट खेळायचा बॅटची घेऊन चेंडू त्याचा स्कोर केलेला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होती ती 2 धावा काय निशांची बॅटिंग बघितल्यावर सेमी फायनल मध्ये देखील बॅटिंग केली होती त्यांनी दैसर चषकामध्ये अफलातून बॅटिंग परफेक्ट ड्रायव्हर आपण गाडीमध्ये म्हणतो तसं परफेक्ट ड्राईव्ह केलं होतं चेंडू अफलातून ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह बघताना प्रत्येक माणसाची मन जिंकण्याचं काम केलं पुन्हा मनीष गोलंदाजी करतो समोर फलंदाज पाहायला मिळते इकडे बाकी चेंडू टळवला जातो असं पुन्हा डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव बघायला मिळते या एका धावाने जो विचार केला धावसंख्या होती ती 3 धावा आपण श्री स्वामी समर्थ उनबाटचा संघ जर बघितला तर तुम्हाला बाकी नवोदित संघ बघायला मिळतो काल खूप चांगला ॲप्रिसिएशन खूप आन्सर त्यांनी दिलं की आम्हाला पुढची पिढी बनवायची आहे इथे बाकी ड्राईव्ह बघायला मिळते सुंदर शेती हातात इथे बघे वा हा काय शेती बघायला मिळते डुबती नैया को एक बार फिर पाणी की दरबार के आहे ह्याला तर म्हटलं जाते ना तारेवरच्या कसोटीवर डोंबाळ्याने कसा खेळ करावा बॅलन्सिंग सामून कसं पुन्हा दाखवावं हे इथे प्रात्यक्षिक बघायला मिळते अफलातून खूप सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला स्वामी समर्थ उनबाट संघाकडनं बघायला मिळते आणि क्षेत्ररक्षकाचं नाव आहे ते प्रतीक पुन्हा शापाशाकडे पुढचा चेंडू मनीष यस इथे बघा ऑन ड्राईव्ह केला सगळं हाताने चेंडू जातो ध्रुव डायरेक्ट बघायला मिळतोय का इथे बघा धावसंख्या 1 ने वाढल्या जाते अप्रतिम रनिंग देखील तुम्हाला बघायला मिळते आणि हा एका धावाने जो विचार केला धावसंख्या होती ती 5 धावा या फरकावर बघायला मिळतात आपण बघत आहात राजी शिवछत्रपती चषक पंजाबी आयोजित आजचा शेवटचा दिवस क्वार्टर फायनल आपण बघत आहात एका साईडला विचार केला साई कृपा दैसर उत्तम 11 उत्तम भाऊंचा तुम्हाला संघ बघायला मिळतो आणि एका साईडला स्वामी समर्थ उनबाट म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये उत्कृष्ट मैदान त्या भागात सज्ज होते त्याच बिहारचा जो फंड येतो त्या फंडातून आपण गावासाठी कसं वापर करावा त्याचा उपयुक्त येत्या काळामध्ये तुम्ही एक उत्कृष्ट मैदान उनबाट गावामध्ये बघत असणार आहात पुढच्या वर्षी तिकडे देखील चांगल्या स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतील आता बाकी गोलंदाज बघायला मिळतो प्रतीक
इथे बाकी जातो डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव बघायला मिळते. चेंडू लागल्यानंतर सरळ जातो तो दुसऱ्या तिसऱ्या स्लिप मध्ये 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावण्याचा विचार केला फरक धावसंख्या लागली जाते ती 6. पहिल्या षटकात फक्त मनीषने धावा दिल्या होत्या 5. काल देखील काय अफलातून षटक टाकलं होतं. 1 का 2 धावाचं फक्त षटक टाकलं होतं. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बघा ड्राईव्ह केला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. काय क्लास क्षेत्ररक्षण बघा ज्या पद्धतीने चित्ता एखादा शिकार झेपावतो तशा पद्धत सरळ झेप टाकले चेंडूवरती. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा पाहायला मिळते. इथे बघा चेंडू ड्राईव्ह केला कव्हर केला. हो इथे बाकी कामयाब होतात. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचले पण भिडले नाही. चेंडू सरळ निघून जातो. गतिमान शॉट होता कव्हरच्या रिझनला. या चौकांनी विचार केला तर फरक धावसंख्या लागल्या जातात त्या 10 धावा. निश्चित खूप मोठं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतंय. 10 धावा फरक. तर मित्रांनो प्रत्येक चेंडूवर धावा गेल्या की डिस्कस करू नका. तरच हा टुर्नामेंट सक्सेसफुल आणि वेळेवर संपू शकते. एखादा गडी बाद झाला तुम्ही एकत्र या. ओव्हर संपली एकत्र या. पण चौकार आणि गडी एक धाव काढा तर इथे बाकी तुम्ही विचार करा. पुन्हा थोडंसं महागडा षटक हातावर प्रतीक तुम्हाला बघायला मिळतं. इथे बघा सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणि या क्षेत्ररक्षणाचं नाव आहे ते शुभम. व्हॉट अ ब्युटिफुल अफर्ट. काय सुंदर अफर्ट केलाय. दोन्ही संघ मातावर दोन्ही हे आमच्या 5 मार्गाच्या पट्ट्यातले एका साईडला दैसर एका साईडला उनबाट संघ तुम्हाला पाहायला मिळतात. ड्राईव्ह केलाय. ओहो काय अफलातून टॅलेंट बघायला मिळते. प्रतिभा दाखवली पण तिथपर्यंत चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. आणि तुम्हाला अगोदर बोललो जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये निशाण आहे तिथपर्यंत तुम्हाला धावा बघायला मिळतील. आणि या 4 धावांनी जर विचार केलात तर फरक धावसंख्या लागल्या जातात त्या 14. धावा फरकावर लागल्या जातात. महागडे सर्व प्रतिकाच्याकडे हाताळला जातो. पुन्हा बाकी इथे बाकी ड्राईव्ह केला जातो. सरळ इथे चेंडू खेळायचा तो ऑफ साईडला. चेंडू जातो ऑन साईडला. इथे बाकी पुन्हा सुंदर क्षेत्ररक्षण षटक सभेत 2 आणि फरक धावसंख्या लागली ती 14. डीजे चला बाकी तिसरं षटक चालू होतं. पुन्हा षटक बघायला मिळते. इथे 5 षटकाचा सामन्यात आज आपण बघतात. मनीचं दुसरं षटक पाहायला मिळते. इथे ड्राईव्ह केला सरळ चेंडू हातामध्ये पाहायला मिळते. अफलातून क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. उनबाट संघाकडनं काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पुन्हा मनीष आपल्याकडे पुढचा चेंडू. इथे चेंडू फसलाय. चेंडूला खेळतो ऑन साईडला. चेंडू लेग ब्रेक झाले एज घेऊन चढ जातो तो पॉईंटच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने फरक धावसंख्या लागल्या जातात तर 15. आपण बघत आहात एका साईडला श्री स्वामी समर्थ उनबाट आणि एका साईडला बघत आहात श्री साई कृपा दैसर उत्तम 11 ह्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सुसज्ज असं आयोजन. खाडीच्या किनारी पाणीला रोखलं गेलं आणि या खाडी भागामध्ये उत्कृष्ट असं दिवसाच्या रात्रीभर करून मॅच इथे बघायला मिळते. आणि आजचा तिसरा सामना क्वार्टर फायनल बघत 5 षटकाचा सामना रंगतोय. तो 5 मार्गाच्या पट्ट्यातला एका साईडला दैसर आणि एका साईडला उनबाट. हो डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. इथे बघा होते विकेटची पतन. तर इथे जर बघितलं तर चिन्मयच्या निशांच्या हातातून दुसऱ्या गडीत परत फरक धावसंख्या लागलायची. निश्चित सुंदर गीत ऐकलं गेल्या घरा ज्या परदेशी तेरी मेरी परदेशी गीत आपण ऐकलं. जाऊया पुन्हा मॅचच्या मैदानात आतमध्ये जिथे सुंदर गोलंदाजी हाताळताना तुम्हाला पाहायला मिळतो. मनीष नावचा बँड गोलंदाज. इथे बघा चांगल्या पद्धतीने रोटेट केलं गेलं. सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतं. एखाद्या कोळ्याचं जाळं जसं विणलं जातं आणि जाळाचं रक्षण जसं कोळ्या करतो तशा पद्धतीने सुंदर रक्षण इथे बाकी क्षेत्ररक्षण करताना पाहतात. पुन्हा आपल्यासाठी पुढचा चेंडू वेलबोल्ड. काय सुंदर गोलंदाजी हातावर पहिलं शफल होऊन दिल्यानंतर चेंडू डिलिव्हरी केली. तर षटक संपली 17 आणि फरक एकत्र विचार केला धावसंख्या झाला 15. या षटकात 3 धावा आल्या. आमची महाराची शेती समुद्रावरती दर्या सागरावरती आम्ही
एक वेळ आहे आगरी कोळी असं गीत म्हटलं कारण नवसाला पावणारी दैवत म्हणून आपण एक वेळ राहिलं पाहिलं आहे. आग्रा कोळ्यांचं दैवत असते. पावसाळ्यामध्ये त्या डोंगरावरती कारल्यांच्या पुणे मुंबई हायवेवरती आपण गेलात की तिथे तुम्हाला बघायला मिळते. जवळ मैदानाच्या आतमध्ये जी 3 शिल्क टाकली गेली तर फरका धावसंख्या लागली 15. ओहो वाट कॅच काय सुंदर झेल टिपला गेला आणि इथे महत्वाचा गडी तंबूत जातोय. बाद होतोय तो निशाण. आता बाकी उत्तम मोठा झटका बसतो. चला इनिंग आपण डान्स बघणार आहोत. अतिशय सुंदर नृत्य तुम्हाला बघायला मिळेल. नावणे कोळी नृत्याचा नजराणा आज आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी इथे आपण राजे शिवछत्री चषकामध्ये आलात. एक 4थं षटक घेऊन आला तो म्हणजे कुशल आणि पहिला चेंडूवर गडी तंबूत धाडला गेला. आता बाकी नवीन फलंदाज आले यंग जनरेशन ज्याला म्हटलं यंग टॅलेंट म्हटलं जातं तो पाहायला मिळतो. ऋतिक हॉफला ड्राईव्ह बघायला मिळतो. पहिला चेंडूवर बॅक फुटला गेला. चेंडूला कट केला गेलाय. काय क्लास ड्राईव्ह बघायला मिळतो. एका क्षेत्राच्या बांधामध्ये जाऊन असतो कशा पद्धतीने फटका मारायचा त्याचे वृत्तीने धावसंख्या होती ती टोटल 19 धावा. पुन्हा शेवटी आपल्या सरकारला पुढचा चेंडू कुशल पुन्हा एकदा ड्राईव्ह बघायला मिळतो. इथे सुद्धा षटक डायरेक्ट पाहायला मिळेल का आणि इथे बाकी होते विकेटची पातन गरज नसताना धावले गेले आणि नुसतं भांडण होतं तेव्हा माणसं काय करतात अशा पद्धतीचं गडी तंबूत मला वाटतं 3ऱ्या गडी रनआउट आपण आतापर्यंत पाहिलाय तो म्हणजे निश्चितच पाटलांचा बैलगाडा सबकी कातील आपण बघणार आहोत. गौतमी पाटील येणाऱ्या 4 ते 5 तारखेला बोईसर महोत्सव साजरा होतोय. आदरणीय प्रशांतजी संख्य अशोकजी वडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसरच्या हार्मोन मैदानावरती विनामूल्य आहे. आपण या आणि त्या बोईसर महोत्सवाचा आनंद घ्या. मराठमोळा मानाची संस्कृती जपताना एक सुंदर आयोजन प्रशांतजी संख्या यांच्याबद्दल आपण बघणार आहोत. पाटलाचा बैलगाडा सबसे कातील गौतमी पाटीलचे आकर्षक गीत. शहापूर महोत्सवामध्ये गौतमीने लगातार 3 वर्ष अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम केलंय. मैदानाच्या आतमध्ये विचार केला फलकात धावसंख्या लागली ती 19. इथे बाकी खरोखर क्वालिटी प्लेअर तुम्हाला बघायला प्रदीर्घ अनुभव या खेळाडू बघायला मिळतो आणि या खेळाडूचं नाव आहे ते वैभव. प्रदीर्घ अनुभव बऱ्याच वर्षापासून आपल्या संघासाठी काम करताना पुढे पॅरेंट्स खेळला. पॅरेंट्समध्ये ताकद नाहीये योग्य त्यांनी दिशा ऐकलाय पण बाकी चेंडूवर टायमिंग परफेक्ट होत नाहीये आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळताना तुम्ही कुशलला पाहतात. पुन्हा आपल्या यस रक्षण होतं चांगलं कमबॅक केलं कारण कुशलच्या पहिला चेंडू दुसऱ्या चेंडू चौकार आल्यानंतर विकेट परत डॉट आतापर्यंत 4च धावा फक्त दिल्यात. इथे बघा थ्रो बघायला मिळते परंतु ब्लॉक स्वतः झाले. स्टंपला ब्लॉक केला त्यांनी त्याच्यामुळे जरी चेंडू पकडला असता तरी विकेट मिळणे खूप कठीण होतं कारण स्वतः ब्लॉक झालात पडता वाचलात. इथे 1 धाव बघायला मिळते. काय निशाणा वाजवला होता. असंख्य लग्नामध्ये बँजोवर असंख्य लोकांना नाचवतात आणि ह्या आमच्या राजा छत्रपती लोकांमध्ये गाण्यावर हसवतात अशा पद्धतीने निशाणा मला दिसलाच ना. या गाण्याची आपण बँजोतून ऐकली आणि पूर्वीच्या काळामध्ये 20 ते 25 वर्षापूर्वी गोष्ट सांगतो तुमच्या गावातलं पंचाळीचं काय फेमस बँजो पार्टी होती. त्या काळामध्ये लाकडी कच्ची असायच्या खुर्च्या 2 लागायच्या कच्ची त्याला बांधायची आणि काय वादक नृत्य पाहायला हो. ही संस्कृती आपण जपली इथे बघायला मिळतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये दुसरे षटक झाले 4 आणि फक्त धावसंख्या लागली ती 20. स्वयं नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. उत्कृष्ट गोलंदाजी काल देखील स्वयंने हाताळलाय. इथे बघा खूप चांगला गोलंदाजी डॉट चेंडू बघायला मिळते. चला JM एंट्री साहिब सातपडे आणि आई भवानी दंसार आपण नाणेफेक इनिंग ब्रेक मध्ये यायचं. तिथे जोरती रिषभ सय्यद साहेब या त्यांच्यात आपण नाणेफेक जाणार. आजच्या दिवसात 4था क्वार्टर बघायला मिळतो. चला मित्रांनो डिस्कस करू नका. चला डिस्कस कमी करा.
राखीव खेळाडू बघू नका, आमचे अंपायर आहेत ते बघतील. काल देखील आम्ही तसंच केलं तर फक्त आमचे अंपायर बघतात, बाकी डिसिजन ते घेतील. एक सुंदर गीत तुम्ही धुंद ऐकली, रश्मी काळे बाळ. 2016 साली हे, माफ करा, 2014 साली हे गाणं आलं आणि प्रथमतः चिंचणीच्या मैदानावर ते गाणं आम्ही ऐकलं आणि नंतर त्या गाण्यावर अक्षरशः लोक पडली. काही प्रेक्षक बघायला मिळतात. अंडरआर्म प्रेक्षक तुम्ही बघितला, अंडरआर्म क्रिकेट खूप पद्धतीने मोठं केलं जातं. अरे 9,000 रुपये घेतले, 9 ते 10 झाले पाहिजे की मग. सर आपण बघत आहात, रिफर घेतल्यावर आमचं निरीक्षण करतायत बिट्टू पेटनेम समीर खान आणि आपण बघत आहात बिली बावटन म्हणून तर अंडरमध्ये ओळखलं जातंय. या सिटीचं वाईड गुड डिसिजन. बघा किती शांतपणे कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता बघितलं, त्यांचं काम त्याने करून दिलं. असं जर राहिलात ना तर पंचांचं बरोबर लक्ष येईल. आपण बाकीचं जर डोकावलं तर काय बघणार, कोणाच्या घरात काय भांडण्याला काय गरज पडल्यावर प्रत्येकाच्या घरात मातीच्या चुली असतात. आता तुम्ही बाकी लायटर आणि तुम्हाला गॅस बघायला जाऊया. पुन्हा माहित नाही इकडे बघा आपल्या सगळं पुढे आहा बॉक्स आउट इथे बाकी संतुलन घालवलं आणि मॅटर्निटी ज्याला म्हटलं ती खोद आहे आणि सहज बॉक्स आउट काय गीत आपण तारपा नृत्य किंवा पालघरचे बाजार लेन आणि कुठेतरी कोपऱ्यात तुम्ही भेटेल अशा पद्धतीचं गीत बघितलं ह्या गीताने प्रत्येक. आणि हल्ली तारपा नृत्य लग्नात लागलं की 12चे टेया कधी वाजतात कोणा समजेल. पुन्हा आपल्या सरकार पुढचा चेंडू, ओहो हो काय क्विकनेस शॉट होता आणि डिक्लेअर झोन मध्ये होते. एक धाव बघायला मिळते आणि एका धावाने कसा आउट कसा रनआउटचा चान्स आणि पुन्हा बघूया इथे बाकी पुन्हा एकदा रनआउट. सुसाईड करतात कशासाठी धावतात हो, गरजच नव्हती. अजून तुमच्याकडे चेंडू बाकी आहे, विकेट पतन झालं. आता बाकी नवीन फलंदाज 3 विकेट हे रनआउटचे गेलेत. 1 विकेट हा तुमचा बॉक्स आउटचा गेलाय आणि 1 विकेट बिहाइंड म्हणजे कॅच घेतला गेला विकेटच्या मागे. अशापर्यंत 5 गडी तंबूत परतलेत आणि हर्ष नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला डावपडा फलंदाज. इथे बाकी उरलेले चेंडू ते धावा करायच्या कारण तुमची गाडी अडकलाय ती फक्त 22 धावावरती. असं वाटलं होतं कोणी 40-45 धावा बघायला मिळते. बॅकफुटला गेलाय, चांगला कट केलाय, चांगला टॅप बघायला मिळतो गलीच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळतो. एका धावांची विचार केला फरक धावसंख्या लागली जाते ती 23 धावा व फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत या मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. 23 धावा फलकावर लागल्या जातात. आहा सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतो. बॅकफुटला गेलाय, कट केल्याचे मी जातो सीमा पलीकडे 4 धावा खरखरीत चौकार. एकच विचार केला फलक षटक झाली 5 आणि फलका धावसंख्या लागली ती 27. आपण आदरणीय शशांक हेमंत पाटील आपण कृपया आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आदरणीय शशांक पाटील आले तर कृपया आपण विराजमान व्हा आमच्या मंचावरती. धन्यवाद दीपक सर. तर नक्कीच आपण वडगावच्या नृत्य कलाकडे तिकडे
अश्विनी मुंबईकर असतील. अश्विनी मुंबईकर सज्ज होत आहेत. डीजे मास्टर आपण सज्ज. आपण टॉस साठी सुद्धा बोलूया. दोन्ही संघाला एका बाजूला आई भवानी धनसर तर एका बाजूला जेम एंटरप्राइजेस साई गणेश सातपाडी बोथ ऑफ कॅप्टन्स टॉस साठी जिकडे असतील वीणा यादव टॉस साठी जोडले जातील. नृत्य सादर केलं अश्विनी मुंबईकर. सर आपण ओढे टॉस कडे जिकडे असतील आमच्या बरोबरीने वीणा यादव आणि योगेशजी म्हात्रे साहेब या आपल्या शुभास्ते पण टॉस करूया. नक्कीच आपण पाहू शकाल मारुद सरीज आम्हाला पुरस्कार दिला गेलाय. हेमंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय शशांक पाटील सर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून विराजमान होते. शशांक सर या आमच्या मुख्य व्यासपीठावर. चला विना या आपण विना जोडले जातील. हॅलो योगेश मात्र शशांक पाटील साहेब आहेत. आपण दोन्ही मान्यवरांच्या बरोबर एक चॉईस कॉल देतील आणि एकाच्या हस्ते टॉस केला जाईल. योगेश मात्र साहेब चॉईस कॉल द्यायचा आहे. दोन कॅप्टन्स आहेत. एका बाजूला मॅम आई भवानी धनसार टीम के कैप्टन अमोल है और एक तरफ जेम एंटरप्राइजेस टीम के कप्तान साइगल सातपड़ी दिवेश पाटिल. चॉइस कॉल दिया जाएगा फर्स्ट ऑफ. Who is going to take the call? कॉल कौन ले रहे हैं? So friends, mobile, who chose it? Oh my God! So you won the toss. So what do you like to? आप क्या ले रहे हो? अच्छा. डीजे एक मिनट थांबा. डीजे टॉस प्लीज. शशांक सर अभी टॉस करेंगे. ओके So हमारे साथ दोनों कैप्टन्स हैं देवेश और अमोल. So let's see कौन कॉल ले रहा है. ओके देवेश जी कॉल ले रहे हैं फ्रेंड्स मोबाइल से. ओके लेट्स गो. 24. ओके अमोल जी यू वॉन द टॉस. तो आपने क्या चूज कर रहे हैं आप, बैट या फील्डिंग? फील्डिंग. ओके क्यों फील्डिंग? फील्डिंग क्यों चूज की? मला मराठी बोलायला आवडेल.
तर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण यासाठी निवडतो कारण या स्पर्धेचं हे टायटल राजे छत्रपती शिवाजी राजांच्या नावाने ही स्पर्धा पुरस्कृत आहे. मला मराठी बोलायला नक्की आवडेल. आम्ही टॉस जिंकलेत आणि प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षणाकडे जाऊ कारण कालच्या त्याला म्हटलं दिवसापासून जाते राजा छत्रपतीचा सेनापती. कारण कालच्या दिवसापासून आम्ही जिथे टॉस जिंकलो तिथे आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आता देखील आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार. लवली. सो आप फील्डिंग चूज कर रहे हैं, सो आपको क्या लग रहा है? बैटिंग चूज कर रहे हैं, ओके फाइन. सो आपको क्या लग रहा है कि क्या आपके प्लेयर्स इनको फेस कर पाएंगे, इनकी टीम को? हो जरूर करेंगे. वाओ, 2 शब्द में अपनी लाइन ही खत्म कर दी है. ओके, सो मेरा बेस्ट विन. थैंक यू सो मच एवरीवन. थैंक यू. एक फोटो सेशन करून घ्यायचं दोन्ही कापे. सर सचिन थांबायचं, योगेश माते थांबायचं. लगेच सामना सुरू झाला. मैदानाच्या आत तिकडे दीपक संके सर मायक्रोफोनवर आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. चला आपण एक लावणी केलं तर लावणी कलाकाराचा मनापासून मानाचा मुजरा. असं वाटलं की एखाद्या लावणी फडामध्ये तुम्ही घेऊन गेलात. सांगली सातारा करा निवसर म्हटलं की असंख्य लावणी फटाई वगैरे ताई इकडे इकडे आवाज देतो होते. मला खरोखरच विठाबाई चव्हाण, माया जाधव, सूर्यका पुणेकर यांना बघितलं आणि तुमच्याच मंडळीत थोड्याच दिवसात आपली सबकी कातील गौतमी पाटील 5 तारखेला भोसरीमध्ये येते. मीच त्यांचं अँकरिंग करणार आहोत आणि जी सेवा तुम्ही दाखवली, एक्सपेन दाखवले अफलातून डान्स. ठीक, नक्कीच सर एक मिनिट थांबवतो. ठीक पाहू शकाल कैलासवासी हेमंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय शशांकजी पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची मला ट्रॉफी दिली गेली आहे. शशांक सर आम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आणि आपण सन्मान सुद्धा करणार आहोत. या षटकाच्या समाप्ती आपण सन्मान करणार आहोत. ओव्हर टू दीपक सर. चला काय गोलंदाजी हाताळीत जाते. इथे बाकी लेफ्टच्या बाहेर चेंडू वाईट धावा निश्चित धावसंख्या 1 निवडून धावसंख्या पोहोचली जाते ती 7 धावा. आज खरोखर मराठी संस्कृतीचे दर्शन तुम्हाला घडवलं जाते. लावणी, कोळनृत्य, ओव्या, गोंधळ हे नृत्य सादर करते. ओके ऑडियंस, यहाँ पे हम आपसे कुछ सवाल पूछने वाले हैं. वीना, ऐसा नहीं लग रहा है कि लास्ट टाइम से कुछ ज्यादा क्राउड आ चुका है? एग्जैक्टली, सब लोग खाना वाना खा के आ चुके हैं. सो सर आपका नाम? ओके वीना, जरा यहाँ आ जाओ, इस साइड आ जाओ. ओके लेट्स कम हियर. तो यहाँ पर वीना जरा इनसे पूछो. सर आपका नाम? ऋतिक तेरे. ओके सर ऋतिक जी, आप यहाँ पे अभी मैच देखने के लिए आए हैं? हाँ. तो आपको कैसा लग रहा है ये मैच देखिए? फ्रेंड्स मोबाइल स्टोर ने यहाँ पे स्पॉन्सर किया है, आप देख सकते हैं, और राजश्री छत्रपति ग्रुप की तरफ से ये इतना अच्छा टूर्नामेंट है. आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. अगले साल एक्सपेक्ट कर रहे हैं कि यहाँ पे फिर से मैच होना चाहिए? जरूर होना चाहिए. थैंक यू सो मच. लेट्स मूव फॉरवर्ड. सर आपका नाम? ओके लेट्स मूव फॉरवर्ड. ऊपर से कोई जवाब देना चाहेगा? अच्छा ठीक है. पंचाली, आपको कैसा लग रहा है ये मैच? आई कांट हियर यू एनीवन. व्हेरी नाइस. के लोग, आप लोगों को कैसा लग रहा है ये मैच? आवाज नहीं आ रही है. अच्छा ऐसा. ओके सर आपका नाम? जीतू भाई. ओके सो जीतू भाई, आपको ये मैच, ये स्पॉन्सर का जो काम भी है, इनकी पूरी मेहनत पूरे दिन भर की, हाउ डू यू फील इट? आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है मेरे को. क्या बात है सर, आप बोलना चाहते हैं? मेरा अभी मेरा खुद का टीम है मैडम. कहाँ पे लगा मैडम जी? याद रहेगी पंचाली. मेरा नाम संतोष है. अभी मेरा खुद का मैच है. ऐसा टूर्नामेंट मैंने कभी देखा नहीं और ऐसा टूर्नामेंट कभी होगा भी नहीं. आगे उनको शुभेच्छा देगा मैं अगले मैच के लिए. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. लेट्स मूव अहेड. ये हमारी टूटी फूटी हिंदी है. एक तो सपना मैडम है, एक तो रुबीना जी है. ये रूरल एरिया है. यहाँ पर लोकल लोग ज्यादा यहाँ पे रहते हैं. बिल्कुल गर्वान्वित हूँ आपसे. आप दोनों काफी अच्छी तरह से रूढ़े हैं. ऑलराइट, सो यहाँ पर कुछ पूछना चाहूंगी, आप ही से पूछना चाहूंगी. खड़ी हो जाइए प्लीज. आइए आइए. ओके सो यहाँ से कुछ आवाज आ सर रहा है. आपका नाम क्या है? समीर माछी.
आपको स्पॉन्सर का काम और हमारे क्रिकेटर्स की मेहनत कैसी लग रही है? एकदम मस्त। थैंक यू सो मच, लेट्स मूव अहेड। सो आप लोगों को कैसा लग रहा है? आवाज नहीं आ रही। ऑलराइट, सो यहाँ पर सर आ जाइए, आपका नाम जानना चाहेंगे। क्या बात है वीना, सभी शर्मा रहे हैं। क्या बात है, यहाँ पे जो लड़कियां करती शर्माती हैं, लड़के शर्माते हुए दिख रहे हैं मुझे। मैंने तो अक्सर सुना है लड़कियां बात करने आती हैं तो सामने से खुश सर, आपका नाम? आप लोग शर्मा रहे हो, लड़कियां शर्माती हैं। आपका नाम मेरे को कैसे मालूम होगा? अब ओके, सो इनसे जानना आपको ये चाहिए। मैच कैसा लग रहा है? मेरे को सचिन बिना कोई नहीं लगता है। चलो कोई दिक्कत नहीं है, हम लोग को मैच अच्छा लग रहा है। सो लेट्स मूव अहेड। कम ऑन, यहाँ पे टीम दिख रही है पूरी की पूरी। विनर एक मिनट आपका नाम बता दीजिए। ईश्वर नशी। ईश्वर जी, तो ईश्वर जी आपको मैच कैसा Okay, लगा? सर, आप बोलो थोड़ा। मैं क्या बोलता सर आपका नाम? हमारी तरफ में अविनाश तरे। नहीं तुम ले लेगा। थैंक यू। एक बार आगे आ जाएंगे। गरीब लोग है मगर दिल वाले हैं। और हमारे क्रिकेटर्स की सत्ता जी, मेहनत आपको ये गरीब है मगर दिल वाले हैं। अच्छा है मैडम, काफी प्योर है। बहुत अच्छा है। इतना बोईसर में टूर्नामेंट हुआ मगर ये टूर्नामेंट सबसे बेस्ट है और आप मराठी बोलना सीखो। बिल्कुल, आपने बोला था हम मराठी जरूर बोलेंगे। लेट्स मूव अहेड। थैंक यू सो मच गाइस। ओके सर, हाँ आपका नाम? संदीप बाबुल। और आपको ये मैच कैसा लग रहा है? हमारे स्पॉन्सर का हुआ। बहुत अच्छी लगी मेरी मैच, सब अच्छा, सब अच्छा। मैं आके बिस्टिट से मेरे दोस्त लोग सब यार, दीपक सब, उन लोग मेरे ग्रुप के लड़के मेरे को अच्छे पसंद है, पर उन लोग को अपनी मैच दिखाई जरूरत है अपने को, बाकी कुछ नहीं मेरे को चाहिए अपने को। ओके, थैंक यू सो मच सर। सो लेट्स मूव अहेड। आप सवाल का जवाब दोगे? आपका नाम? मेहुल सतपाटी। अरे बाप रे, यहाँ पे हम देख सकते हैं वी कैन सी द मोर एक्साइटमेंट इन द गाइस। यहाँ पे सबको लोग बहुत ज्यादा एक्साइटेड है इस इवेंट को लेके, इस टूर्नामेंट को लेके। यहाँ पे मुझे थोड़ा सा अच्छा क्राउड दिख रहा है। लेट्स टॉक विद द गर्ल। काम कर, इस लड़की से बात करते हैं। व्हाट्स योर नेम? आपका नाम क्या है? एकता भोईर। आपको ये क्रिकेट टूर्नामेंट देखना पसंद है? हाँ। ओके, आपने नाम क्या बताया अपना? एकता भोईर। ओके, एकता तो कितने दिन से यहाँ पर आ रही क्रिकेट? आज ही आई हूँ। आज का फर्स्ट डे, तो कौन सी टीम अच्छी लगी यहाँ पर? नाम ही नहीं पता। अच्छा, टीम का नाम नहीं 18 चेंडू आणि असल 15 सामना धावा, है। 18 चेंडू आणि 15 रनची आवश्यकता आहे। यहाँ पर आपको थोड़े क्वेश्चंस पूछे हैं। इतने क्यों शौक हो रहे हो? नाम बताओ जरा। जय जादव। जय। ओके जय, यहाँ पर पहचानती हो हमारे जितने भी टीम मेंबर्स हैं उनको? हाँ, मतलब कोई टीम पता है कौन फेवरेट कौन है यहाँ पर? फेवरेट कौन है? फेवरेट तो वैसे तो पैराडाइज है, उनका मैच देखने आए। वाह, क्या बात है। पैराडाइज को काफी सपोर्ट मिल रहा है, काफी लोग चाहते हैं पैराडाइज। तो मेरा किसी के प्लेयर को सपोर्ट करने आए? वैसे तो मैं पैराडाइज सबकी दिल की धड़कन है। वैसे तो मैं मतलब क्रिकेट देखने आया हूँ, मतलब ऐसा किसी का सपोर्ट नहीं है। अच्छा, मतलब ये दोनों टीम में है, जो जीत गई वो टीम इनकी। हाँ, सो मच। जय एक्चुअली यहाँ पे क्रिकेट को सपोर्ट करने के लिए आए हैं। ओके, सो लेट्स मूव अहेड। सो व्हाट्स योर नेम? आपका नाम जान सकते हैं? चिन्मय राउत। चिन्मय, तो चिन्मय यहाँ पर कौन सी टीम जीतनी चाहिए आपके हिसाब से? कौन सी टीम को जिताना चाहेंगे? मैडम हमारी टीम जीतेगी, बैटिंग वाली। कौन सी टीम है आपकी? हमारी उनबाट टीम है, उनबाट। नाइस। यहाँ पर ये जो यहाँ पर पूरा प्रोग्राम अरेंज किया गया है, कैसा लगा आपको? बहुत अच्छा है। बहुत अच्छा, शॉर्ट में निपटा दिया। थैंक यू सो मच। सो यहाँ पर हम थोड़े क्वेश्चंस करना चाहेंगे। सर आपका नाम जान सकते हैं? मेरा नाम पंकज राउत है। अच्छा, यहाँ पे मैं बोलना चाहूँगा कि सुंदर ऐसा मैचेस हो रहे हैं और एक्चुअली हमारी टीम नहीं है, जो यहाँ की लोकल बिरवाड़ी की सहायकता जो अच्छी टीम है वो हार गई है। वो
आज रहती थी तो और मजा आता था। एक और बात बताऊंगा मैं, वीना को देख के मेरे को एक शायरी याद आ रही है। कौन कहता है कि टमाटर लाल है, कौन कहता है कि टमाटर लाल है, लाल तो वीना तेरे गाल है, और जो गाल पे काला तिल है वो तिल नहीं मेरा दिल है। क्या बात है, वीना देखो फैंस बने जा रहे हैं यहाँ। चला निश्चितच एक मिनिट रुकिए वीना जी, कुछ एक दिल मिनिट भी आ रुकिए, रहे हैं। सपना जी एक मिनिट रुकिए। हमारे यहाँ पे गेस्ट आहे, निश्चितच आमचं संपूर्ण असं आदरणीय निश्चितच आमचे कुंदन भाऊ आणि निश्चितच आमचं तृप्तीवाणी ॲडव्होकेट तृप्तीवाणी यांचं इथे आगमन होतंय। जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं आहे। महाराष्ट्राच्या विद्यार्थी सेनेपासून ते शिवसेनेपासून मोठं कार्य करण्याचं जिल्हाध्यक्ष पद मोठं पद त्यांच्याकडे आहे आणि खरोखरच अख्खं क्रिकेटपासून आणि बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की सर्वात मोठी स्पर्धा कुंदन भाऊ त्यांच्या गावात क्रिकेटची लखपतीची मॅच केलाय। कृष्णा सातपुते सारखे मोठे खेळाडू पहिल्यांदा त्यांच्या गावांमध्ये आलेत आणि खरोखर साहेब तुम्ही इथे आलात। आपण राजेश शिवरचं तुम्ही चषकामध्ये आपण कुंदनजीचं आणि ॲडव्होकेट तृप्तीवाणीचं मनापासून स्वागत करते। ओवर टू कमेंट्री बॉक्स। एक बार जोरदार तालियां हो जाए हमारे चीफ गेस्ट के लिए। अफगान करें एक बार जोरदार तालियां हो जाए एवरीवन। Come on everyone, can we have a huge round of applause? एक बार जोरदार तालियां हो जाए। सब लोग भूखे मर रहे हैं। थैंक यू सो मच। So let's move ahead. So सर आप यहाँ पे, आपका नाम? मुबारक। मुबारक जी, आपको मुबारक हो। So आप बताइए कि आपको यहाँ पे हमारे प्लेयर्स खेल रहे हैं, हमारे स्पॉन्सर्स को यहाँ पे आप काम देख सकते हैं। सो हाउ डू यू फील इट, आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। और कुछ आप हमारे प्लेयर्स को कोई एनकरेज करना चाहते हैं, उनको कोई मैसेज देना चाहते हैं कि उनको कैसा खेलना चाहिए? मैं तो मेरी टीम को ही बोलूँगा, पैराडाइज को, वो अच्छा खेलना चाहिए और हम फाइनल मारेंगे। तो यहाँ पे आप किस प्लेयर को मोस्टली सपोर्ट करने आए हैं पैराडाइज में? मैं खुद खेलता हूँ टीम में। अरे फिर सही है। तो आपने कौन से कितने मैचेस खेल लिए आज, या 2 दिन पहले 3 दिन से आपकी टीम यहाँ पे, तो आप लोगों ने कितने मैच खेले? 4 मैच खेले। वाओ दैट्स नाइस, थैंक यू सो मच। सो आई होप पैराडाइज जीते। हेलो सर। हेलो राहुल। मला तरी असं वाटते की ही राजे शिवछत्रपती ग्रुप पंचाली यांचा मी नेहमी मॅचेस बघतो। खूप सुंदर नियोजन असतो, नेहमी ह्यांच्या नियोजनामध्ये कुठलाच काही वाद नसतो, काही नाही। प्रत्येक वेळी नियम अटी चांगल्या पद्धतीने असतात। मी तरी ह्या वर्षी सांगेन ह्यांना महिला कक्ष वगैरे आयोजन करून दिलेलं आहे। महिला कक्षांना कोणालाच काही माहीत नसेल हे मॅच ॲक्च्युली, परंतु आवडीने ते लोक बघण्यासाठी आले, ते त्यांचे आभार मानतो आणि पंचाली यांचा खूप आभार मानतो। पॅराडाईज ह्या टीमसाठी मी तर नक्कीच मी ऑल द बेस्ट देईन। त्यांची टीम बघण्यासाठी मी ॲक्च्युली इथे आलेलो आहे। धन्यवाद। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच। सो हम आगे बढ़ते हैं। हेलो सर, आप तो फिर से बात हो गई। ओके हेलो सर, हाउ आर यू, आपका नाम? आलोक। आलोक। आपका नाम? आलोक। आलोक जी, आपको यहाँ पे इवेंट में आगे कैसा लग रहा है? बहुत बढ़िया लग रहा है और आयोजन भी बहुत अच्छा है और ये ग्राउंड देख के बहुत अच्छा लग रहा है और मैं बोलता हूँ फाइनल तो पैराडाइज ही मारेगी। क्या बात है, पैराडाइज के काफी सपोर्टर्स है, काफी फैंस हैं। पैराडाइज ऐसी टीम है कि यहाँ पे आधे से ज्यादा पैराडाइज के फैन है और वहाँ उसमें सबसे बाहुबली बोले तो हमारे जब्बीर भाई है। बात है। अच्छा, पैराडाइज टीम के लिए कुछ बोलना चाहेंगे, जो प्लेयर्स हैं उनके लिए कुछ बोलना चाहेंगे पैराडाइज टीम के? उनको कोई मैसेज देना चाहेंगे? जैसे कि जबीर भाई है बाहुबली, उसके बाद एक टगीर है बाड़ा करके 1 नंबर बॉलर, उसके बाद रेहान अभी नए आए हैं वो रेहान, उसके बाद छोटू है बैटिंग में, ईशान है फील्डिंग बैटिंग ऑलराउंडर, उसके बाद से फिर और बहुत सारे ऐसे बंदे हैं। लेकिन सात पार्टी टीम कम है क्या? नहीं नहीं, सात पार्टी भी कम नहीं है, सात पार्टी टीम भी अच्छी है, सात पार्टी भी फाइनल मार सकती है। सात पार्टी भी बहुत अच्छी है, पैराडाइज से थोड़ी कम है, 60-40 है। That's called the warship, यहाँ पे वॉर होने वाली है, बोल सकते हैं। Only for paradise. Only for paradise, यहाँ पे पैराडाइज के लवर है, बट आई कैन सी दैट कि यहाँ पे, हाँ आपका नाम? अभिषेक चौरसिया। ओके अभिषेक जी, यहाँ पे आप किस टीम को सपोर्ट कर रहे हैं? किंगफिशर। हेलो हेलो वीना मैम, मैच शुरू करो प्लीज। इसके बाद मैच काफी क्रूशियल है, तो प्लीज मैं माफी चाहता हूँ, मैच शुरू करो। ओके
ओहो काय गोलंदाजी टाकली जाते. अफलातून टॅलेंट इकडे बघायला मिळते. शेफनाजचं सोडावं तसं शेफनाजचं सोडण्याचं काम इकडे बाकी दैसर उत्तम 11 हा सगळं करायला होतो. मोजकीच धावसंख्या फक्त मैदानावर विजयासाठी धावा करायचे तर फक्त 28 आणि इकडे जर परिस्थिती पाहिली तर आतापर्यंत धावसंख्या झाली 19 म्हणजे धावा हव्यात त्या आता 11 चेंडू 9 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला विचार केला तर तुम्हाला पाहायला मिळते श्री स्वामी समर्थ उनबाट आणि एका साईडला विचार केला तर तुम्हाला संघ बघायला मिळते साई कृपा दैसर उत्तम 11 असा संघ तुम्हाला बघायला मिळतो. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता हवी आहे ती साई कृपा दैसर उत्तम विनोद सगळा. पुण्याचा सोय नवीन फलंदाज गेला. आपल्याकडे पुढचा चेंडू हलक्या वेळेने खेळून काढला ढकलला गेला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाचा विचार जर तुम्ही केलात तर फरक धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 20 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण आजच्या दिवसाला तिसरा क्वार्टर फायनल सामना आपण बघत आहात. म्हणजे उपांत्यपूर्व फेरीतला तिसरा हा सामना आपण बघत आहात. एका साईडला उनबाट आणि एका साईडला दैसर उत्तम 11 असं सांगतो पुन्हा बघायला मिळतो. पुन्हा आपल्या संघाला पुढचा चेंडू इथे बघा एक फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. वैभव इथे बघा चेंडू ड्राईव्ह केला. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण 40 पार केलाय तरी तरुणाला लाजवून मला क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी उत्कृष्ट दर्जा क्षेत्ररक्षण. लो स्कोरिंग मॅच मी म्हटलं ना की तुम्ही फिल्डिंग ऑफर चांगली गोलंदाजी करा क्षेत्ररक्षण सुधारा की लो स्कोरिंग मॅच देखील जिंकण्याचं काम आपण इथे काढू शकतोय. 9 चेंडू 8 धावा. पुन्हा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू गोलंदाजीकडे पाहायला मिळते. हलक्या वेळेने खेळून काढले ढकलले गेले. शॉर्ट कव्हरच्या रिझल्टला थ्रो करत होते. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. या 1 धावाचा विचार केला तर फरकात धावसंख्या लागली जाते 21. आजच्या दिवसातला हा तिसरा क्वार्टर फायनल तुम्हाला बघायला मिळते. 7 चेंडू 7 धावा अशा पद्धतीचं बघायला मिळते तुम्हाला. 8 असतील ना 8 चेंडू 7 धावा. यस पुन्हा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू ओ टॅप केला. इथे बाकी लेझी क्रिकेट म्हणावं लागेल. थोडंसं लेझी केला तुम्ही चेंडूवर अन्यथा पकडून नॉनस्ट्राईकला जर फेकलाच असता तर निश्चितच विकेट भेटू शकला असता. इकडे बाकी छोटा खेळाडू हात वारे करतो. तोबा तोबा ये आपने क्या किया. रन तो आखिर बन गया क्योंकि काफी कम रन है. बघा कशा पेकडून जर नॉनस्ट्राईक अँडला फेकला असतं इथे बाकी तुम्हाला विकेट बघायला. अशा वेळी चेंडू पकडून आपण साईडला व्हायचं पटकन वरून थ्रो करायचा कारण एवढा उंच पुरा सर्व गोष्टी तुमच्याकडे होता. धावसंख्या 1 धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते 22. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघत. एका साईडला श्री साई कृपा दैसर उत्तम 11 आणि एका साईडला श्री स्वामी समर्थ उनबाट असा संघ पाहायला मिळतो. उनबाट संघाचे नवोदित खेळाडू खूप बघायला मिळतात. आपण एकत्रित बघितलं तर 2 वर्षापूर्वी आम्ही असंख्य जुने खेळाडू पाहिजे फक्त 2 ते 3 खेळ जुळे आहेत. बाकी सगळे यंगस्टर तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा आपल्या सरकार पुढचा चेंडू गोलंदाज समोर तुम्हाला वैभव नावाचा फलंदाज बघायला मिळते. इथे बाकी पॅरल स्वीप केलाय. सरळ चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव बघायला मिळते. या एका धावाने निचाव केला तर फरकात धावसंख्या लागली जाते ती 23 धावा या फरकावर लागल्या जातात. 6-5 6 चेंडूने 5 धावाची आवश्यकता हवी आहे. ती निश्चितच तुम्हाला विजयासाठी साई कृपा उनबाट संघाला विकेट जर बघितलं तर विकेट फक्त गेलेत त्यांचे 3 आणि समोरच्या संघाचे विकेट गेलेत ते 6. 4 गेले. जय जय साईड साबळेंचं आपण महाराष्ट्र गीत ऐकलं. हे गीत ऐकलं तर प्रत्येक महाराष्ट्रांच्या माणसावर अंगावर शहर येतात. छत्रपतीचं आठवण प्रत्येकाला केली जाते आणि एकदा जोरात बोलायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की. काय जोश आहे राजामध्ये माझ्या. हे जोश तर होतं आणि म्हणूनच तर हिंदू हृदय सम्राटने म्हटलं की माझ्या महाराष्ट्राला नुसतं महाराष्ट्र म्हणू नका तर जय महाराष्ट्र म्हणा विजयी महाराष्ट्र म्हणा. आणि धर्मवीर आनंद निघेले ह्या पूर्वीच्या ठाणे जिल्ह्याची आणि तिथूनच आमच्या कुंदन भाऊची प्रेरणा आम्हाला मिळाली. कारण कुंदन भाऊ जर तुम्ही म्हटलात तर विद्यार्थी सेनेपासून अध्यक्ष विद्यार्थी सेने गाजवले, कॉलेज गाजवले, लोकांचे आंदोलन करून गोरगरिबाचे कैवारी म्हणून बनलेत आणि एक आता मोठं पद त्याला जिल्हा प्रमुख पद दिलाय. खरोखरच त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. इथे बघा पुन्हा ड्राईव्ह केला. इथे चान्स बघायला मिळते. काय इथे जोरदार अपील केलं जात आहे.
काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आफ्रिकेतून म्हणे चित्त आणलं ना, त्याचं पहिलं दर्शन म्हणे दैसरकरांनी घेतलं म्हणून चांद्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अफलातून टॅलेंट, कौतुक करायला पाहिजे दोन्ही संघाचं. अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते ते म्हणजे उनबाड संघाकडनं. विजयासाठी आता धावा आहेत त्या म्हणजे निश्चितच 5 चेंडू 4 धावाची आवश्यकता. चला प्रत्येक चेंडू डिस्कस करू नका मित्रांनो, हेच चाललंय मागील 5 दिवसापासून. म्हणून मॅच 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत चालतात. आताच माझी आमचे अध्यक्ष आहेत पल्लीजी, थांबा पल्लीजीची आमची झाली गोष्ट विचार केला आहे. पुढे बऱ्याच संघावर ऑर्गनाइज दंडात्मक कारवाई करण्यात येईल कारण संघ खेळतात. चला आता चेंडूची धावसंख्या होईल 5 चेंडू आणि 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण बघत आहात. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो मिनेश नावाचा गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. असंख्य वर्ष आपल्या संघासाठी सेवा करायला चांगलं नाव केलं. बऱ्याचशा फायनल जिंकण्यामध्ये मोठं काम त्यांच्याकडे आपण पाहिलं. हो इथे बाकी लेग स्पिन चेंडू बघायला मिळतो. पलीकडे जाईल जोरदार आणि इथे जातो विकेटचा पातळ. प्रशांतजी सॉफ्ट डिसिजन काय? वाईट आहे. रिव्ह्यू कोणाचा आहे? अंपायर आपणच घेतला. ओके दॅट्स इज अंपायर. हा त्यांचा कॉल आहे. हे इथून बघून त्यांना सांगा. ह्याला म्हटलं जाते अंपायरिंग. जोरदार आहे बिट्टूसाठी असायला पाहिजे. बघा त्यांनी पाहिलं त्यांचा कॉल आहे, त्यांना सांगायचं ते तिथून कॉल करणार. ह्याला म्हटलं जाते अंपायरिंग. आय प्राऊड ऑफ यू. निश्चितच समीर खान, खरोखर तुम्ही चांगल्या दर्जाची पंचगिरी करत आहात. ह्यालाच म्हटलं जातं पंचगिरी कशी करावी ह्याचं वित्तीय उदावर मैदानाच्या आज बघितलंय. कारण त्यांनी रेफर घेतलाय, हे फक्त पाहणार आणि त्यांना देऊन मग ते तिथून डिसिजन देणार. हो डिसिजन मागे जातो. वाईड नाही आहे. सुंदर रेफर तुम्हाला बघायला मिळालं. चांगला डिसिजन घेतलाय. चांगली टेक्नॉलॉजी इथे तुम्हाला बघायला मिळते. गुड कॅमेरा वर्क असं मी म्हणेल की तुमच्यामध्ये हे चांगलं निरीक्षण करता आलं आणि इथे योग्य निर्णय बघायला. आता तो एकूण मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर चेंडू उरले ते 4 आणि धावसंख्या हवी आहे ते 4 म्हणजे 4 चेंडू 4 धावा. बघा फक्त माफक धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये असताना 28 धावा विजयासाठी करत असताना इथे मॅचची स्थिती जर पाहिली तर 4 चेंडू 4 धावा. जीत ठाकूर आपण कुठे असाल तर कृपया संपर्क करा. जीत 4 चेंडू 4 धावा. 25 24 4 चेंडू 4 धावा. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो मिनेश. अफलातून गोलंदाजी. काय सुंदर टॅलेंट दाखवलाय. टिचून मारा केलाय. परफेक्ट लाईन लेन फलंदाजाला जखून ठेवण्याचं काम त्यांनी केलंय. पुन्हा मिनेश इथे बघ चेंडू खेळलाय. कव्हर चालीसला धावबादाच्या साठी पुन्हा एकदा विकेट जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतं निशांत यांच्याकडनं. मुंबईवाला नको देवाला हिला नवरा पाहिजे. पाथरवाला हिला नवरा पाहिजे. दोघांचे सेम विकेट 6-6. दोघांचे सेम विकेट आहे 6-6. म्हणजे धावा ह्या काढाव्यात लागतील. आता बाकी धावसंख्या हवी आहे ती 3 चेंडू 4 धावा. दोन्ही प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये. एक प्रत्येक ज्युनियर आणि एक प्रत्येक सिनियर. चला घाई करा प्लीज. विकेट गेल्यानंतर तुम्हाला 1.5 मिनिटं भेटलाय तेव्हाच विचार विनिमय करायचं होतं. तीन चेंडू 4 धावा. मी म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅच का टाईट होते.
अफरातून अफरट द्यायचं, सुंदर पहिले षटक 2 चांगले टाकायचे, तेव्हा गडी बाद करायचं, आस्किंग रेट वाढवायचा की समोरचा संघ तुम्ही धोक्याची घंटा देतोय हे इथे पाहायला मिळते. मिनेश व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी हाताळलाय. 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा मिनेश. इथे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळेल. एका धावाने विचार केला फरका धाव संख्या लागला जाते 25. आता बाकी तुम्हाला धावा करायचे तर 2 चेंडू 3 धावा. काय सामना रंगवलाय हो, फक्त कमी. आणि आतापर्यंतच्या टुर्नामेंट मध्ये ही निश्चांक धावसंख्या आहे. 27 धावा हे निश्चांक आहे. 4 दिवसामध्ये 27 धावा हे निश्चांक आहे. 23 आहे ना मला वाटते. हा, त्या दिवशी 23 ची निश्चांक आहे. 4 षटकामध्ये 5 षटकामध्ये निश्चांक आहे 27. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा प्रतीक. ओखो, इथे बाकी विकेट जातोय. काय सुंदर सेक्शन तुम्हाला बघायला मिळते. बघा, हा सामना कोणी विचार केला नसेल की 27 धावा 30 चेंडूमध्ये हव्या असताना अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल. बघा, फिल्डिंगचा दर्जा किती सुंदर आहे. आपण जर उनबाट संघाचा विचार केला तर अफलातून फिल्डिंग, काय क्लास क्षेत्ररक्षण केलाय. लागोपाठ मला वाटतं इथे 1 2 3 4 5 6 रनआउट केलेत त्यांनी. 5 रनआउट केलेत. बघा काय सुंदर उच्च दर्जाचं उच्च कोटीचं क्षेत्र. आता शेवटचा चेंडू 3 धावा. अफलातून गोलंदाजी बघायला मिळते. निमेश ज्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं निशांतचं क्षेत्र कौतुक करावं. त्या खेळाडूचं नाव काय सांगितलं नाही आम्हाला. काय नाव त्यांचं. चला, शेवटचा 3 धावा. निमेश काय क्लासिक क्षेत्र गोलंदाज. 1-2च धावा फक्त षटका दिलात. शेवटचा चेंडू 3 धावा. आणि अशा पद्धतीने सामना जिंकला जातोय. विजय संपादन केलाय तो उनबाट संघाने.